कधी कधी आपल्याकडून ना सकाळचा नाश्ता कामामध्ये किंवा घाईगडबडीमध्ये स्किप होऊन जातो. तर त्यावेळेला काय करायचं माहितीये का, एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा क्रश करून टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं जसं आपण डोशाला बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने बॅटर बनवायचं. तुम्ही याला बेसन पोळी, बेसन चिला किंवा बेसन पोळा देखील म्हणू शकता. मस्त असं बॅटर बनवून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये शिमला मिरची आणि गाजर देखील टाकू शकता. मस्तपैकी मिक्स करून झालं की गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवायचा. थोडंसं तेल टाकायचं आणि जसा डोसा टाकतो त्या पद्धतीने पळीच्या सहाय्याने सगळीकडून पसरवून हे मस्त असं पीठ यावर टाकून द्यायचं आणि दोन्ही साईडने खरपूस असं तेल टाकून याला व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये हमखास हा पदार्थ देत असते आणि तो खूप आवडीने खातो. आता वेगळं सांगण्याची गरज नाही, बेसन चिल्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि व्हेज लोकांसाठी हे मस्त असं नाश्त्याचा ऑप्शन आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी खरपूस अशी बेसन पोळी भाजून घ्यायची. इथं मी दुपारच्या जेवणामध्ये कांदापात देखील बनवणार होते. तर मस्त अशी कांदापात स्वच्छ धुवून घेतली, मग त्याला कट करून घेतलं, कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदापात टाकली. आता आपण कांदापातीमध्ये भरपूर वेळेस मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळ टाकून ती भाजी बनवत असतो. तर माझी आई ना माझ्या लहानपणी मस्त अशी कांदापातीची भाजी बनवायची. आमच्याकडे त्याला फकरंडा असे म्हणतात. माझी आई तर यामध्ये कसले मसाले वगैरे टाकायचे नाही, तरी ते चवीला अप्रतिम लागायचं. तसंही आईच्या हाताला चवच फार असते. मीही त्या पद्धतीने ट्राय केलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकली, मस्तपैकी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि जाडसर असं शेंगदाण्याचं 2 ते 3 चमचे कूट टाकायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला परतायचं. एकदम हे सुक्कं व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने कांदापात एकदा नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आज मस्त दुपारच्या जेवणामध्ये मी बेसन पोळी, कांदापात आणि चपाती बनवली होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.